आमिष कुठलं तुला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, आमिष कुठलं तुला महिला पुरवतो, कोवळ्या वयाच्या महिला पुरवतो। मी महाराष्ट्राची मान पहिल्यांदा शर्मेनं खाली जाते। या महाराष्ट्रामधले आत्ताचे सगळ्यांच्या हातातले जे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये फक्त 1 आणि 2च पुराण चाललेलं आहे। आत्तापर्यंत रामायण महाभारत अनेक सिरियल्स चालायच्या, पण आता हे एप्स्टीन फाईल्सच्या पलीकडे जाऊन या खरातांचं पुराण चालू आहे। या खराताच्या ठिकाणी जर दुसऱ्या कुठल्या जात समूहाचा किंवा जातीचा किंवा माणूस असता तर त्या जातीचं आत्तापर्यंत उद्धार करून त्या माणसाला नामोहरम करून टाकलं असतं। ज्या ज्या लोकांनी मागील वर्षभरामध्ये महाराष्ट्रात सामाजिक दुही निर्माण करायचं काम केलं ती माणसं या खरात पुराणावर एक ब्रशब्द बोलायला तयार नाहीत। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं खूप वाईट वातावरण आहे। व नेत्यांच्या बाबतीमधला ही साचलेली गटारगंगा आहे का, हा तुंबलेला ओढा आहे का, की ज्या नालीमध्ये हे सगळे किडे आळ्या यांचं बच 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 चालू आहे, ह्याचा निचरा कधी होणार आहे? आणि महाराष्ट्र निखळ पाण्याप्रमाणे पुरोगामी विचारांचा, प्रगत विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हाच का महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे। नैतिकता म्हणून कुठेतरी मंत्र्यांनी आता त्यांचे मंत्रिपद सोडावेत, राजकारण सुरू करण्यात यावं। हे बघा, 1-2 माणसाचा बळी घेऊन तुम्हाला चालणार नाही। आपल्याला ही जर महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणा, वाळवी म्हणा, ही जर नष्ट करायची असेल 1 डझनापेक्षा जास्त लोकांना राजीनामे द्यावे लागतील, तेव्हा या खराताला आपण मुळासकट संपवू शकू। नाहीतर एखाद्या माणसाचा कोणाला तरी तुम्ही बळी घेताय आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडताय, असं महाराष्ट्रातलं समाजमन आज रोजी आहे। अख्ख्या राजकारणाला, अख्ख्या महाराष्ट्रातल्या आमदारांना, मंत्र्यांना, एखाद दुसरे चांगले असतील, मी काय सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करत, पण महाराष्ट्राचं 70% राजकारण हे भोंदूबाबांच्या विळक्यामध्ये सापडलेलं आहे असं वाटतं। निवडणुका डोळ्यासमोर, आणि काय होतं माहिती आहे का, हे भोंदू बाबा वगैरे कधी येतात, ही लोक आमिषाला बळी पडतात। आमिष कुठलं तुला मुख्यमंत्रीपद देतो, आमिष कुठलं तुला आमदार करतो, आमिष कुठलं तुला तिकीट मिळवून देतो, आमिष कुठलं तुला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, आमिष कुठलं तुला महिला पुरवतो, कोवळ्या वयाच्या महिला पुरवतो। या सगळ्या अनेक आमिषाच्या पोटी असे खरात तयार होतात। हा एक खरात सापडलाय। अजून महाराष्ट्रामध्ये अनेक खरातांचा शोध या महाराष्ट्राच्या व्यवस्थेने घेतला पाहिजे, आणि या महाराष्ट्रामध्ये जादू टोना बुवाबाजीच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं कायदा पारित केलाय। त्या कायद्याचं अस्तित्व या महाराष्ट्रात आहे का नाही, त्या कायद्यावरती एखादी बीओडी बसवावी, एखादं मंडळ बसवावं, एखादे निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधिकारी, महिला अधिकारी, दलितांमधले, SC ST मधले, OBC मधले, असं सर्वसमावेशक त्या बुवाबाजी आणि जादूटोना विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एक शिष्टमंडळ बसवावं यावरती, तरच या महाराष्ट्रामधले असे खरातासारखे शेकडो बुवा ढोंगबाजी करणारी माणसं उघड होतील, आणि महाराष्ट्र हा परत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणून पुढं यायला किंवा पुढं त्याचं आपल्याला काम करता येईल किंवा सुरळीतपणा येईल।